अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा. राज्यातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी सर्किट हाऊस येथे सायंकाळी 5 वाजता अनुसूचित जातीतील वंचित घटकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते शामराव शेंडगे होते. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही अनुसूचित जातीतील काही घटक सामाजिक न्याय आणि समतेपासून वंचित राहिले आहेत. या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्ट यांनी उपवर्गीकरणाबाबत निकाल दिला असतानाही तब्बल 18 महिन्यानंतरही शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच उपवर्गीकरणासाठी न्यायालयीन लढा उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील उपवर्गीकरणाचे अभ्यासक अजित केसराळीकर उपस्थित होते. त्यांनी अनुसूचित जातीतील सर्व घटकांनी एकत्र येऊन पक्षगट व संघटनांचे मतभेद बाजूला ठेवत संघटित लढा उभारावा असे आवाहन केले. महाराष्ट्रात उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान जातीमध्ये विनाकारण तेढ निर्माण झाल्याचे प्रयत्न होत असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. अशा प्रवृत्तीपासून सावध राहून 59 जातींनी सामाजिक सलोखा राखावा आणि संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक न्यायासाठी शांततेत व संघटितपणे सरकारकडे उपवर्गीकरणाची मागणी करावी असे आवाहन करण्यात आले. बैठकीदरम्यान विशाल देवकुळे यांची शिवसेना सहप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मातंग समाज बांधव भगिनींच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीचे आयोजन निमंत्रक तथा माजी मुख्याध्यापक गोपाल साठे यांनी केले. बैठकीस बाजीराव नाईक, स्वरूप वायदंडे, भगवान कवाळे, पी.जी. साठे, बळवंतराव माने, महाराज घाटगे, अरुण निंबाळकर, राजू दाभाडे, महेश चौगले, डॉ. माधुरी चौगले, अशोक आळतेकर, सचिन घाटगे, निखिल गायकवाड, अमर तडाके, रामचंद्र करांडे, युवा नावळे, रामभाऊ आवळे यांच्यासह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन बाजीराव नाईक यांनी केले. वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.